सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत धीरेंद्र शास्त्री यांनी एका कार्यक्रमात बदनामीकारक वक्तव्य केलं। यामुळे समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। धुळ्यातही जिल्हा सकल मराठा समाजाने धीरेंद्र शास्त्रींचा तीव्र निषेध केलाय। तसेच बाबांच्या धीरेंद्र शास्त्री यांच्यासह सदर कार्यक्रमाच्या आयोजकांवर विविध कलमांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। या संदर्भात आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। तसेच महापुरुषांचा अवमान कदापि खपून घेतला जाणार नाही असे कठोर इशाराही यावेळी देण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। जो अपमान, इतिहास माहिती नाही, इतिहास वाचला नाही, फक्त पोट भरायसाठी कथा करायच्या म्हणून इतिहासाचा कोणता अभ्यास नाही असा भोंदू हा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी जर महाराष्ट्रात येऊन याच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर अपशब्द बोलले तर तोंड काळं करू। आणि सरकारला आमची मागणी आहे की यांच्या सगळ्या कार्यक्रमांवर बंदी करावी आणि यांना तात्काळ अटक करावी, यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करावे, अन्यथा पूर्ण मराठा समाज पूर्ण ताकदीने यांचे पूर्ण कार्यक्रम उद्ध्वस्त करतील आणि होणाऱ्या कारवाई किंवा कायदेशीर परिणामास सरकार जबाबदार राहील। आणि आरएसएस यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये हा भोंदू धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याने त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा प्रचंड अशा प्रकारच्या त्यांच्या शौर्याचा अपमान केला आहे। त्याचा शिवाजी महाराजांचा अपमान करीत असताना त्या कार्यक्रमाच्या विचार मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत तसेच नितीन गडकरी हे विचार मंचावर उपस्थित होते। आणि या बाबाने जेव्हा छत्रपती शिवरायांचा अपमान केला त्यावेळेस त्याला काही इतिहास माहीत नाही आणि या राज्याचे सर्व नेते भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा आरएसएसचे असतील यांनी तिथे त्याला रोखायला पाहिजे होतं, त्यांनी रोखलं नाही। याचा अर्थ या बाबाचा बोलते धनी हे भारतीय जनता पक्ष आणि संघाचे लोक आहेत। आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये यादी बघा तुम्ही, त्या महाराष्ट्राचा जो भाज्यपाल होता कोश्यारी त्याच्यापासून तर छिंदम, कोरटकर, पोंगशे, आपटे, कोरटकर, सोलापूरकर, केतकी चितळे हे हरामखोर अवलाद छत्रपती शिवरायांचा इतिहास पुसून टाकण्यासाठी, छत्रपती शिवरायांना संपवण्यासाठी, त्यांचा इतिहास पुसण्यासाठी काम करत आहेत। आणि त्यांना झाकण्याचं काम, त्यांच्यावर पांघरून टाकण्याचं काम राज्याचे हे सरकार करीत आहेत। म्हणून या सरकारचा या ठिकाणी आम्ही तमाम मराठा समाज या ठिकाणी निषेध करतो। आणि अशी ही अवलाद ही यादी जर बघितली ही कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत ते आम्हाला त्याच्याशी घेण्यात येणार नाही, परंतु शिवरायांचा अपमान पदोपदी होत आहे तो कदापि महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, शिवप्रेमी सहन करणार नाही। निव्वळ मराठा समाज नाही, सर्व छत्रपती शिवराय हे 18 पगड 12 बलुतेदार समाजाचं नेतृत्व त्यांनी त्यावेळेस इतिहासामध्ये लढताना केलंय। म्हणून भारतीय जनता पक्षाने सरकारने यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, माफी